हाय हॅलो नमस्कार. ज्या दिवशी तुम्ही जगाला स्पष्टीकरण देणं पूर्णपणे सोडून देतात त्या दिवशी अर्ध्यापेक्षा जास्त त्रास तुमच्या आयुष्यातला जागच्या जागी संपून जातो. कारण लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जगाच्या चौकटीतून बाहेर काढता आणि स्वतःच्या नजरेत प्रामाणिक राहता, तिथून खऱ्या अर्थाने सुखाचा प्रवास सुरू होतो. पण मला इथं काय सांगायचं आहे माहिती आहे का, म्हणजे आत्ताच ते रेणुकाचं माझं पण एवढं ट्युनिंग जुळलंय, तरी पण आहे ना, रेणुका परवा दिवशी म्हणजे मला कौतुकानं तिचं पाय धुवायचं होतं. कारण मी तुम्हाला दरवेळी सांगत असते ना की घरातले गृहलक्ष्मी म्हणून जर तिचा आदर केला तर आपल्याला कधीच काही कमी पडत नाही. आणि जी बाई झटते तिचं कौतुक करणारं कुणीतरी घरात पाहिजे असतं. ही एक सल माझ्या मनात सतत आयुष्यभरासाठी राहत राहील. कारण माझ्यासाठी कुणीच नव्हतं काय. तर आता बघा, कधी कधी ना इतकं मोकळं नातं असलं तरी सासू सुनेच्या ह्याच्यात म्हणजे एक प्रकारे सुनेला असं म्हणजे काय म्हणावं या शब्दाला मला तर कळेनाच झालंय. कारण मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला, म्हणजे दिव्या हजारे, मनीषा हजारेची मुलगीचं नुसतंच लग्न झालंय ना, तर तिला व्हिडिओ करायचा असतो, पण ती थोडीशी दबकून अशी बोलत होती. म्हणजे सासू समोर तिला किती बोलायचं आहे ते कळेल. आता ह्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की म्हणजे सासू सुनेचं नातं किती पण दुधात साखर विरघळल्यासारखं फ्री माइंड झालं ना, तरी पण थोडंसं त्याच्यात एक आदरयुक्त, मला असं वाटतंय की आदरयुक्त भीती अशी असते कदाचित. म्हणजे तशी रेणुकाला बी असते. आता इतकी वर्ष झालेत ना, तशी थोडीशी असतेच. पण कधी कधी असं वाटतं की ही भीती पण चांगलीच आहे. म्हणजे आदरयुक्त जी थोडासा दबका असतो म्हणतो ना आपण, भीतीचा थोडासा असतो तसा, ती पण थोडीशी बरीच आहे. कारण मुलांच्यावर पण तशीच असते थोडीशी, कितीही बोलतील काय करतील ही पण तशीच आहे की. आणि आता मला पटलंय की ते म्हणतात ना, खान तशी माती सासू तशी सून, असे जे काय म्हणे आहेत ना आपल्या, खान तशी माती आणि काय ग खान काहीतरी आहे बाई, खान तशी माती आणि काय सासू तशी सून, असं काहीतरी म्हण आहे. तर ते खरंच असतं. देवानं वरच्या गाठी अशाच बांधलेल्या असतात खरं तर आपल्याला. का तर म्हणजे आपण जसं असतो का नाही, तसंच आपल्याबरोबर राहणारी माणसं होत जातात मला वाटते तशीच. म्हणजे जशी आपली पोरं होतात का नाही, तशी हळूहळू आपली सून नातवंड असंच. म्हणजे एका घराचा रूल असा होत हळूहळू एक बदल घडत जातो प्रत्येकाच्या जीवनात. आणि माणूस पण न कळत कधी कधी बदलत जातो ना, ते तसं कळतं. थोडक्यात सांगायचं होतं हे की आपण आपलं नातं कितीही विरगळलं मोकळं जरी असलं तरी थोडीशी कुठंतरी अशी दबक, म्हणजे ज्याला असते त्याला असते आतून, ज्याला आदरयुक्त भीती म्हणायचं त्याला. आणि कधी कधी मला तर असं वाटतं की थोडीशी असलेली बरीच आहे, पण इतकी पण नसावी की जेणेकरून आपण भीतीपोटी काहीतरी, नाही का. आता ह्याचा अर्थ तुम्हीच काय मला सांगायचं आहे ते सांगा कमेंटमध्ये.